लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागाची सुरुवात होते नंदिनीपासून. तर आता इथे नंदिनी म्हणते, आई बाबा बाबा प्लीज तुम्ही रम्यावर विश्वास ठेवू नका. ह्यावेळी तिला खोटं पाडण्यासाठी पिऊने काही केलेलं नाहीये असं म्हणते आता नंदिनी. मग तू केलं असशील नंदिनी असं म्हणते आता रम्या. तसाही तुला मी आणि माझी आई खटकतोच आणि आता तर पिऊची खूप काळजी वाटते मग तिच्या आसपास फिरत असतेस ना असं म्हणते आता रम्या. कशावरून तूच तिचे कान भरले नसशील असं म्हणते आता रम्या. मी कान भरले? मग तिने तिच्या हातून हे चित्र काढलंय त्याचं काय असं म्हणते आता नंदिनी. चित्र असं म्हणतो आता विक्रम. कसलं चित्र असं म्हणतो तो. हो बाबा असं म्हणते आता नंदिनी. पिहूने हे बघा चित्र काढलंय. हा लग्नाचा मंडप आहे. इथे पार्थ उभे आहेत आणि माझं चित्र नाहीच आहे. माझ्या ठिकाणी तर रिकामी जागा आहे. बाबा बघा ना असं म्हणते आता नंदिनी. सगळ्यांनी बघा असं चित्र दाखवते आता नंदिनी सगळ्यांना. बघ असं म्हणते आता नंदिनी रम्याला. हे बघा आई असं म्हणते आता नंदिनी मानिनीला. वसुहत्या बघा. तर आता वसुहत्या ते चित्र घेतात. हे बघ विक्रम ह्या चित्रामध्ये मी आहे का असं म्हणते आता वसुहत्या. ह्या चित्राचा आणि माझा काय संबंध आहे विक्रम असं म्हणते आता वसुहत्या. बरोबर आहे वसुहत्याचा. नंदिनी काय यात ह्या चित्राचा आणि वसुहत्याचा काय संबंध आहे असं म्हणतो आता विक्रम. बाबा तुम्ही चित्र नीट व्यवस्थित बघा. ह्यामध्ये पिऊने माझं आणि पार्थचं नाव लिहिलंय आणि माझ्या नावावर पुढे क्रॉस केलाय असं म्हणते आता नंदिनी. म्हणजे पार्थ ह्या चित्रामध्ये फक्त एकटाच उभा आहे ह्याचा काय अर्थ आहे असं म्हणते आता नंदिनी. ह्याचा अर्थ इतकाच होतो नंदिनी की तू तिथे नाही आहेस असं म्हणते आता रम्या. कारण तुझ्या नावावर क्रॉस केलंय. पण ह्यावरून माझ्या आईने तुला किडनॅप केलं होतं हे कसं सिद्ध होईल असं म्हणते आता रम्या. तर आता वसुहत्या खुश होतात. असं काहीच नाही आहे चित्रात असं म्हणते आता रम्या. मला माहित होतं तुम्ही माझ्या सगळ्या गोष्टी खोडून काढणार हे माहित होतं मला. पण अॅनिव्हर्सरीच्या दिवशी जे काय झालं त्याचं काय असं म्हणते आता नंदिनी. म्हणजे असं म्हणते आता मानिनी. आता त्या दिवशी काय झालं होतं आणखी असं म्हणते आता मानिनी. आई ज्या दिवशी आम्ही अॅनिव्हर्सरीच्या दिवशी सगळे सेलिब्रेट करत होतो त्या दिवशी तेव्हा वसुहत्याने पिऊला दम दिला होता. कोणालाच काही सांगायचं नाही म्हणून. तर पिऊ मात्र खूप घाबरत असते आता बघा प्रेक्षक हो. वसुताई अरे काय ऐकतोय मी. अहो तुमच्याकडून अपेक्षा नव्हती मला. तुम्ही पिऊला दम दिलात असं म्हणतो आता मिथुन. तर आता वसुहत्या म्हणते नाही मी नाही. वसुताई तू खरंच दम दिलास का पिहूला असं म्हणते आता मंजू. काय तुम्ही सगळे माझ्यावर आरोप करताय. ए पिहू ए राणी मला सांग बाळा. बाळा सांग मी काय बोलले का तुला असं म्हणतात वसुहत्या आता पिहूला. काही बोलले तरी का ग असं म्हणते आता वसुहत्या. तर आता पिहूला आठवतं तुझ्या आई बाबाला आणि त्या श्रेयाला या घराबाहेर काढे असं म्हटलेलेस ना वसुहत्या. तर आता सगळं आठवतं पिहूला. दम दिलं का तुला असं म्हणून विचारते घाबरते त्या वसुहत्या पिहूला. दिला का ग असं म्हणून वसुहत्या ऍक्टिंग करते. तर आता पिहू मात्र खूप घाबरलेली असते. नंदिनी वहिनी नको ना ग मला ह्याच्यात वडूस. मामी विक्रम मामा वसू मावशी मला असं काहीच बोलली नव्हती असं म्हणते आता पिहू. तर आता पिहू निघून जाते तिथून. तर आता विक्रम म्हणतो काय चाललंय तुझं नंदिनी. बघितलंस ना ऐकलंस ना पिहू काय म्हणाली ते असं म्हणतो आता विक्रम. वसुताई तिला ओरडलीच नाहीये असं म्हटली ती असं म्हणतो आता विक्रम. मग कुठल्या बेसवर तू वसुताईवर नको नको ते आरोप करतेस असं म्हणून जोरात ओरडतो होता विक्रम. अहो नंदिनी असे खोटे आरोप का करेल. ती असं करणार नाही हे आपल्याला माहिती आहे असं म्हणते आता मानिनी. एक्झॅक्टली असं म्हणतो आता जीवा. आणि आज सकाळपासूनच ती मला खूप डिस्टर्ब दिसत होती. आता मला या सगळ्याची लिंक लागली असं म्हणतो आता जीवा. हो मला पण आता तेच वाटायला लागले असं म्हणतो आता मिथून पण. नंदिनी उगाच काही तथ्य असल्याशिवाय कुणावरही आरोप करणार नाही दादा. काहीतरी तथ्य आहे म्हणूनच आरोप करते ती असं म्हणतो आता मिथून पण. तर आता बघा प्रेक्षक हो हा विक्रम कसा दरवेळेला त्या काव्याला काही चूक केली तरी कॉफी बनवून देत असतो. ती वाटेल तशी वागत असते. तिने केकही कोंबला होता वसुहत्याच्या तोंडात काही म्हटला नव्हता विक्रम. पण कायमच नंदिनीला पाण्यात बघतो हे खूप चुकीचं आहे ना प्रेक्षक हो. ती काव्या वाटेल तशी वागते वाटेल तशी बोलते घरातली काही कामं करत नाही पण तिला सगळ्या गोष्टींची सूट आहे. पण नंदिनीला मात्र हा विक्रम खूप घाणेरडा वागवतो हा बघा प्रेक्षक हो. पहिल्या दिवसापासूनच तसा वागवतो तो आणि नंदिनीला कामवालीसारखा ट्रीट करतो. खूप घाणेरडं दाखवलंय खरंच प्रेक्षक हो सिरियल मध्ये. तर आता रम्या म्हणते तुम्ही हिच्या भोळेपणाला भोललाय म्हणून ह्याचा गैरफायदा घेते ही असं म्हणते आता रम्या. पण मामा एक सांगते हा सगळ्यांनी नंदिनीची बाजू घेतली म्हणजे माझी आई चुकीची आहे असं ठरत नाही असं म्हणते रम्या. कारण या नंदिनीने जे काही आरोप केलेत ना ते खरे ठरण्यासाठी तिच्याकडे एकही पुरावा नाही आहे असं म्हणते रम्या. तर आता नंदिनी मात्र वसुहत्याकडे बघत असते. रम्या नंदिनीला म्हणते बोल नंदिनी माझ्या आईने तुला किडनॅप केल्याचा काय पुरावा आहे तुझ्याकडे असं म्हणते रम्या. तर आता रात्र झालेली दाखवले आणि भाकरी बनवायचं शिकवत असते आता काव्याला ती सायकलवाल्याची बायको. आता पाणी घाल हे घाल असं वगैरे शिकवत असते तिला ती. तेवढ्यातच आता लाईट जाते. अरे लाईट गेली. अरे हडम्या मुडद्या लाईट गेली कंदील आण असं म्हणते ती बाई आता तिच्या नवऱ्याला. तर आता काव्या परत भाकऱ्या बनवत असते.
आणि कंदील घेऊन मात्र पार्थ थांबलेला असतो आणि टक लावून बघत असतो आता तो काव्याकडे. तर बघा प्रेक्षक हो, सगळ्यात सेल्फिश कॅरेक्टर तर हे पार्थचं असतं. म्हणजे लग्न तर तो काव्याबरोबर करून बसतो, नंदिनी तशीच राहते. मात्र नंतर लग्न झाल्यावर सुद्धा काव्यावर प्रेम करायला लागतो, टक लावून काय बघत असतो. बेचारी वाटते खरंच नंदिनी. म्हणजे काव्यावर पार्थ तर फिदा होताच आणि जीवा तर होताच होता. तर ह्या काव्याने जीवाला गिल्ट ट्रॅप करून डिवोर्स द्यायला लावला, संसार कधी सुरूच करू नाही दिला आणि स्वतः काय मर्जीला येईल ते करत असते बघा प्रेक्षक हो. तर आता रोमॅन्टिक सीन दाखवलंय पार्थ आणि काव्याचा. कसं पार्थ तिच्या बटापाठीमागे घेतोय हे वगैरे सगळं दाखवलंय बघा प्रेक्षक हो. आणि रोमॅन्टिक गाणं लावलंय. तर आता पार्थ टक लावून बघत असतो ना काव्याकडे. तर आता ती अवखडल्यासारखी होते तिच्याकडे बघून आणि तेवढ्यातच इथं सायकलवाला आणि तिची बायको सुद्धा येतात. तर आता काव्या तो कंदील पकडते हातात आणि बंद करते, कारण लाईट आलेली असते ना प्रेक्षक हो. तर आता पार्थ सुद्धा त्या दोघांना बघतो. बोल नंदिनी असं म्हणतो आता विक्रम. रम्या काय विचारते असं म्हणतो आणि जोरात ओरडतो आता विक्रम. माझ्याकडे आता दुसरा कुठलाच पुरावा नाही आहे असं म्हणते आता नंदिनी. आणि वसुहत्या खूप खुश होतात आता बघा प्रेक्षक हो. अगं मग तुझ्याकडे कुठलाही ठोस पुरावा नसतानाही तू वसुहत्यावर असे सगळे आरोप का केलेस तू असं म्हणतो आता विक्रम. का तिला सगळ्यासमोर शर्मेने मान खाली घालावे लावलेस? बोल ना असं म्हणतो आता विक्रम आणि जोरात ओरडतो आता तो नंदिनीला. ह्या विक्रमच्या तर बघा प्रेक्षक हो, ह्या विक्रममध्ये गट्स जराही नसतात. त्या काव्याने याला डॅम्बिस बोललेली असते बघा प्रेक्षक हो. तरी ह्याच्याकडे काय उत्तर नसतं आणि कसा तिच्या समोर माकड होतं ह्या विक्रमचं. आणि बघा नंदिनी चांगली सून असते, तिला कसा त्रास दिलेला जातात. म्हणजे सगळीकडे असंच असतं. म्हणजे वाईट सुनेला कायमच चांगलं वागवतात आणि चांगल्या सुनेला वाईट वागवतात. हे तर खरंच आहे ना प्रेक्षक हो. बाबा असं म्हणते आता नंदिनी. बाबा वसुहत्यांचा अपमान करायचा विचार सुद्धा नव्हता माझ्या मनात, पण त्याने जे काही केलंय त्यामुळे आमचं सगळ्यांचं आयुष्य बदललंय बाबा असं म्हणते आता नंदिनी. ते सुद्धा एका क्षणात. त्या लग्नात सगळ्या लोकांनी माझ्या आईबाबांना शिव्या शाप दिल्यात. तर आता फ्लॅशबॅकमध्ये दाखवतात ते सगळं. काव्याचं तर तोंड काळा करायला निघाले होते सगळे. माझ्या चारित्र्यावर संशय घेतला नको नको ते घडलं. हा माझा मुलगा आहे शंकर, हा करेल तुझ्याशी लग्न असं म्हटलेलं असतो ना मामा. तर आता तो मुलगा म्हटलेला असतो असल्या सेकंड हँड मुलीशी मला नाही करायचंय लग्न. आणि हे सगळं वसुहत्यांमुळे घडलंय हे जेव्हा मला कळलं तेव्हा त्यांचं सत्य सगळ्यासमोर आणण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता असं म्हणते आता नंदिनी. बरं बरं, म्हणजे हे सगळं वसुताईने केलंय तेही पुरावा नसताना असं तुझं म्हणणं आहे असं म्हणत होता विक्रम, हो ना? नाही नाही, मग अजून एका प्रश्नाचं उत्तर दे माझ्या. वसुताईचं तुझ्यावर किंवा काव्यावर काय राग होता का असं म्हणतो आता विक्रम. तर आता नंदिनी मात्र काय म्हणतच नाही. तर तो म्हणतो नाही ना, तरी वसुताई तुला किडनॅप करून तुझं लग्न मोडेपर्यंत पाऊल का उचलेल असं म्हणतो आता विक्रम. आणि हे सगळं करण्यामागे तिचा काय हेतू काय असेल असं म्हणतो होता तो. तर आता मानिनी म्हणते मी सांगते. मला मान्य आहे वसुताईंचा काव्या आणि नंदिनीवर राग नव्हता, पण त्या दोघींच्याही आई वडिलांवरती तरी राग होता ना असं म्हणते आता मानिनी. आपण जेव्हा नंदिनी आणि पारचं लग्न ठरवलं होतं तेव्हा प्रचंड विरोध केला होता ताईने, आठवतंय ना तुम्हाला असं म्हणते आता मानिनी. तर आता फ्लॅशबॅकमध्ये दाखवलंय कसं वासवत त्याने म्हटलेले असते की माझ्या मुलीच्या सुखासाठी मी काय वाटेल ते करेन म्हणून. हे लग्न होणार नाही असं म्हटलेले असते ना वसवत. ते सगळं आता दाखवलंय फ्लॅशबॅकमध्ये. आणि कसं त्याने पत्रिका फाडलेली असते वगैरे सगळं दाखवलंय आता फ्लॅशबॅकमध्ये. हो, होता माझा विरोध लग्नाला. मान्य आहे मला मानिनी की माझा ह्या लग्नाला विरोध होता, पण मानिनी म्हणून नंदिनीला किडनॅप करण्यापर्यंत माझी मजल का जाईल का असं म्हणते आता वसवत्या. इतकी उलट्या काळजाची वाटते का ग मी तुला, की माझ्याच भाच्याच्या बायको बरोबर मी असं घाणेरडं पाप करेन म्हणून असं वाटतंय का ग असं म्हणून रडते आता वसवत्या आणि ऍक्टिंग करते आता. तर आता विक्रम म्हणतो ताई, अगं ताई तू आधी आपलं रडणं थांबव. हे बघ तू असं काही करणार नाहीस, मला चांगलं माहिती आहे, खात्री आहे माझी असं म्हणतो आता विक्रम. पण नंदिनी आज तू जे काय वागली आहेस ना ते मला अजिबात आवडलेलं नाही आहे असं म्हणतो आता विक्रम. तर वसवत्या खूप खुश होतात. तर आता नंदिनी म्हणते बाबा माझं चुकलंय असं मी म्हणणार नाही असं म्हणते आता नंदिनी, कारण मी खोटं बोलतच नाहीये. माझ्या मनाला माहितीये माणसाच्या शब्दांना किंमत नसते, पुराव्याला असते असं म्हणते नंदिनी. ठीक आहे, हरकत नाही, तरी पण मी शब्द देते तुम्हाला, वसु आत्याने जे काही केलंय ते सिद्ध करेपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही असं म्हणते आता नंदिनी. त्यांच्यामुळे मी आधी सुद्धा अग्निपरीक्षा दिली आहे, पण आता पुन्हा द्यावी लागली तर मागे फिरणार नाही असं म्हणते नंदिनी. पुरावा हवाय ना, देईन ना मी पुरावा असं म्हणते आता नंदिनी वसुहत्याला. मला किडनॅप करणाऱ्या वसुहत्याच होत्या हे सिद्ध करणारा पुरावा पुढच्या 24 तासात आणून देईन मी असं म्हणते नंदिनी. तर आता रम्या नंदिनीचा हात पकडते आणि म्हणते, आणि जर तू पुरावे आणू शकली नाहीस तर तुला आमचं हे घर सोडावं लागेल नंदिनी असं म्हणते आता रम्या. तर आता सगळ्यांना शॉक बसतोय ऐकून आणि वसुहत्या मात्र खूप खुश होतात. रम्या असं म्हणतो आता जीवा, काय बोलतेस तू?
हे घर नंदिनी सुद्धा आहे, ती का घर सोडेन असं म्हणतो आता जीवा. तर नंदिनी म्हणते जीवा चॅलेंज करतेस मला असं म्हणते आता नंदिनी. चॅलेंज एक्सेप्टेड असं म्हणते आता नंदिनी. नाही जीवा माझी काळजी करू नका, माझ्यावर घर सोडायची वेळ येणारच नाही असं म्हणते नंदिनी. कारण मी पुरावा घेऊन येणार आहे आणि लक्षात ठेवा वसवत्या, नंदिनी बोलून नाही करून दाखवते असं म्हणते आता नंदिनी वसवत्याला. तर आता नंदिनी निघून जाते तिथून. जाता जाता रम्याला बोलून जाते की 24 तास म्हणून. तर आता भाकरी करताना काव्याला भासत राई ग असं म्हणते ती आणि पार्थ बघतो तिच्याकडे. बाई 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 असं म्हणते ती. वाल्याची बायको तुझी कारभारी एकदम नाजूक आहे रे असं म्हणते ती बाई. जरा असं काही सटका भरला तरी ऐका ऐका असं करते ती. बारबी डॉल आहे ना असं म्हणतो होता पार्थ. काय कोण आहे? बावली असं म्हणतो होता पार्थ. खरंच बावली सारखीच आहे असं म्हणते ती बाई. तूही पहिला तशीच होतेस नाजूक आणि आता गिळ गिळ असं म्हणते ती बाई. आता ठेव 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 असं म्हणून भाकऱ्या ठेवते आता काव्या. अगं बाई असं म्हणते ती बाई. मला नाही गाणं आठवलं असं म्हणत होता पार्थ. अरे संसार संसार हे गाणं म्हणतो होता पार्थ. वा 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 असं म्हणतात ते सगळे. आणि आता काव्या बघते तिच्याकडे. ह्या आता भाकर द्या, बघता का तोंडाकडं असं म्हणतो तो माणूस. गरम गरम भाकर वाटते दे असं म्हणतो होता तो माणूस. तर फोन वाजतो ना पार्थचा. तर आता काव्या घेते तो फोन आणि देते आता पार्थला ती. आईचा फोन आहे, मी जरा बोलून येतो असं म्हणतो होता पार्थ. तर आता इथे नंदिनीला आपल्या खोलीमध्ये बसलेलं दाखवलंय. तिला आठवतं कसा विक्रम म्हणलेला असतो की तू म्हणतेस तसा कुठलाही नंबर नाही आहे ताईच्या फोनमध्ये. तुमच्या सगळ्यांसमोर मला बदनाम करण्याचा तिचा हेतू आहे असं म्हटलेलीस ना वसवत्या. यावेळी पिहूने तिला खोटं पाडण्यासाठी काही केलं नाही असं म्हटलेलीस ते नंदिनी. तर सगळं आठवतं आता नंदिनीला आणि रडत असते हे सगळं आठवण करून ती. मग तू केला असशील नंदिनी असं म्हटलेलीस ते ना रम्या. सगळं आठवतं आता नंदिनीला. का सगळ्यांसमोर तिला शर्मेने मान खाली घालायला लावलेस असं म्हणलेलं असतो ना विक्रम. आता नंदिनीला जोरात ओरडलेला असतो ते पण आठवतं तिला. कारण ह्या नंदिनीने जे काय आरोप केलेत ना ते खरे करण्यासाठी तिच्याकडे एकही पुरावा नाही आहे असं म्हणते आता रम्या. आणि जर तू पुरावे आणू शकली नाहीस तुला आमचं हे घर सोडावं लागेल नंदिनी असं म्हटलेले असते ना रम्या. सगळं आता आठवत असतं नंदिनीला आणि ती रडत असते. तेवढ्यातच तिथे जीवा एक बाउलमध्ये जेवण घेऊन येतो. नंदिनी आता जीवाकडे बघते. जेवायचं नाही आहे असं म्हणत होता जीवा. भूक नाही आहे असं म्हणते आता नंदिनी. उपाशी झोपू नये असं म्हणत होता जीवा. इच्छा नाही आहे माझी असं म्हणते आता नंदिनी. इच्छा नसतानाही बऱ्याच गोष्टी केली ना आपण आतापर्यंत असं म्हणत होता जीवा. छान तूप मीठ घालून वरण भात आणलाय, हलकस लिंबू पण पिळून, थोडं तरी खा असं म्हणत होता जीवा. नाही नको असं म्हणत होता नंदिनी. तू कितीही नाही म्हटलंस ना तरी मी इथून असाच जाणार नाही असं म्हणत होता जीव. ऐका ना असं म्हणत होता नंदिनी. हे बघा आता माझ्या डोक्यात खूप गोष्टी सुरू आहेत, त्यामुळे खाणं आणि तुमच्याशी वाद घालणं मला काहीच रस नाही आहे असं म्हणते ती. आणि मलाही तुला काहीच त्रास द्यायचा नाही आहे, कारण तुला किती त्रास होतोय हे मी समजू शकतो असं म्हणत होता जीवा. तुला होणारा मेंटल त्रास मी कमी करू शकत नाही, पण फक्त एवढंच सांगतो फिजिकली स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. थोडंसं खा ना प्लीज असं म्हणतो जीवा. तू जर ऐकणार नसशील ना तर मी दुसरी पद्धत वापरेन हा असं म्हणतो जीवा. म्हणजे असं म्हणते आता नंदिनी. मूल रुसलं ते सगळ्या जगातल्या आया ते करतात ती पद्धत मी वापरणार आहे असं म्हणत होता जीवा. तर नंदिनी दुसरीकडे तोंड करते. एक घास आईचा असं म्हणत होता जीवा. तर नंदिनी बघते तिच्याकडे आणि आईला कधी नाही म्हणू नये असं म्हणत होता जीवा. एक घास आईचा. आकर 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 पटकन आकर असं म्हणत होता जीवा नंदिनीला. व्हेरी गुड असं म्हणत होतो. आता एक घास बाबांचा असं म्हणत होता जीवा आणि खाडत होतो नंदिनीला. लहान आहे घे असं म्हणत होतो. गुड गुड असं म्हणत होतो. आता एक घास काव्याचा. एक घास नाही नाही बस असं म्हणते आता नंदिनी. आरुषीचा घास नको असं म्हणत होता जीवा. आरुषी रुसेल हा तिला कळलं तर असं म्हणत होता जीवा. घे 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 असं म्हणतो जीवा आणि खाडवतो तिला आणि एक घास. व्हेरी गुड. आता आता खरंच नको आहे पुरे असं म्हणते आता नंदिनी. हे बरं आहे, म्हणजे तू सगळ्या आपल्याच घरच्या लोकांचे घास घेणार आहेस का असं म्हणतो जीवा. अरे माझ्या आईबाबांचं काय असं म्हणत होता जीवा. एक घास माझ्या आईबाबांचा असं म्हणत होता जीवा. एक घास पार्थदादाचा असं म्हणत होता जीवा. तर आता नंदिनी तोही घास घेते. व्हेरी गुड असं म्हणत होता जीवा. आता एक घास जीवा म्हणणार असतो तेवढ्यातच तो थांबतो. तर आता नंदिनी तिच्याकडे बघतच असते. काय झालं असं म्हणते नंदिनी. तुमच्या नावाचा घास पुढे केला तर मी खाणार नाही का असं म्हणते नंदिनी. तर आजचा एपिसोड इथे संपतो. तर बघूया तर रिकॅपमध्ये काय आहे ते. तुमचं लगीन झालंय ना तर मग सिद्ध करून दाखवा असं म्हणते ती सायकलवाल्याची बायको. कसं सिद्ध करून दाखवा असं म्हणत होता पार्थ. दोघांनी एकमेकांना भरवा आमच्या समोर असं म्हणते ती बाई. आता भरव असं म्हणते ती बाई. तर आता पार्थ आणि काव्या एकमेकांकडे बघतात. तर आता रम्या वसवत्याला म्हणते ती नंदिनी काय पुरावा घेऊन येईल सांगता येत नाही असं म्हणते रम्या. आपल्याला तिच्यापेक्षा एक पाऊल पुढे असायला हवं असं म्हणते आता रम्या. तर आता जीवा नंदिनीला म्हणतो 24 तासामध्ये तू नक्की कोणता पुरावा घेऊन येणार आहेस असं म्हणतो आता जीवा. तर आता वसवत्या रम्याला म्हणतात उद्या 24 तासामध्ये ती नंदिनी घराबाहेर असेल. हा शब्द आहे वसुंधराचा. तर आता रिकॅप सुद्धा इथेच संपतो. तर प्रेक्षक हो या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.